प्रिय मैत्रिणींनो नमस्कार. आत्ताच आपण सुंदर खेळ पाहिले आणि खेळलेसुद्धा. श्रावण महिना असतोच असा सर्वांच्या आवडीचा, कारण या महिन्यात आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे सणही साजरे करत असतो. या सृष्टीमध्ये सुद्धा एक नवं चैतन्य बहरलेले असते. आपण हा महिना सुंदर नाचून हसून आणि लाजरा होऊन साजरा करूयात. चला तर मग. हसरा नचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नचरा जरासा लाजरा हसरा नचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. आला पंचमीचा सण झाला अधीर हे मन वारुळाला जाऊया ग. नागराजाला बाई ग दूध नाही वाहूया ग. परंपरेने चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या आपण पाहिल्याच. या फुगड्या म्हणजे स्त्रीचे आनंदाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक. चला तर मग ह्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊयात फुगड्यांमधून. खेळ फुगडी फुगडी ग खेळ फुगडी अरंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याची फुगडी खेळते चंद्राची कोर चंद्राची कोर. फुगडी ग फुगडी खेळ फुगडी हा हा फुगडी फुगडी ग फुगडी खेळ फुगडी. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी मामा माझा गोरा गोरा शिरी मोत्यांचा तुरा तुरा. फुगडी ग फुगडी खेळ फुगडी फुगडी ग फुगडी खेळ फुगडी चौफुला. फुगडी ग फुगडी खेळ फुगडी. उंच विहिरीला खोलखोल चिरे आमचा चौकुला गरगर फिरे फिरे. फुगडी ग फुगडी खेळ फुगडी फुगडी ग फुगडी खेळ फुगडी फुगडी ग फुगडी खेळ फुगडी. दंड फुगडी दंडाची दंडाची दंडात वाकी सोन्याची सोन्याची. पूर्वीच्या काळी पाणी भरायला माझ्या मैत्रिणी नदीवर जात, विहिरीवरून घागर भरून आणीत. आता तर वॉटर प्युरिफायरमुळे आधुनिक जगात जरी घागरीला महत्त्व नसले तरी पाण्याचा साठा करण्यासाठी आजही घागरच हवी असते. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. श्रावण माझ्या आवडीचा आवडीचा. श्रावण महिन्यात नद्या समुद्र झरे कसे तुडुंब आणि बेधुंद वाहत असतात. मैत्रिणी घागर घेऊन नद्यावर गंमत जमत करीत जीवनाचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर खोडसरपणा पण करीत आहेत. एकमेकांची टरसुद्धा उडवतात, पण त्यामध्ये खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे बरं का. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा.
श्रावण महिन्यातला दहीहंडी तर कधीच विसरणार नाही. हा गोविंदांना नेहमीच सगळ्यांची खोड करतो. चला तर मग बघा या सगळ्या मैत्रिणी कशा एकत्र आल्यात, गोविंदाबरोबर एकरूप झाल्यात, त्याचे रूप निहाळत त्या खेळांमध्ये दंग झाल्या आहेत. सर सर गोविंदा येतो, बसवली गुलाल पेटीतो. या बाई झिम्मा नाचाया, आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी, सोनियाची साखळी. खडो खडो रे सोनारा, माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला खिडक्या, आम्ही दोघी बहिणी लाडक्या. या खेळांबरोबर शरीराची आणि मनाची मरगळ निघून जात असते. प्रफुल्लित मन ह्या सागरांच्या लाटेप्रमाणे उचंबळून येत असते. सागरातील मासे कसे वरती येत आहेत, झाडावरच्या सुपाऱ्या कशा डोलत आहेत, आणि या सगळ्यांमध्ये सासू सुनेची खडेजंगी सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चपानबाई की सागर मासा सू सू. किकी चपानबाई की सागर मासा सू सू. आल्या ग बाई गुजरणी, कापूस घ्या ग पिंजरणी. किकी चपानबाई की किकी चपानबाई की. सुपारी ग सुपारी, तुझं लग्न दुपारी. सुपारी ग सुपारी, पाटाच्या पाण्याची सुपारी. सुपारी ग सुपारी, श्रीवर्धनची सुपारी. सोमू गोमू, सोमू गोमूचा जोडा, सासूबाई सुनेला धाडा. सोमू गोमू, सोमू गोमू. आगोटा पागोटा, काय गसतो हा खेळ? अगं या खेळामध्ये की नाही आपण पुन्हा लहान व्हायचं असतं. आणि आपण जसं लहानपणी स्वच्छंदी असतो की नाही, आपल्याला कोणाची फिकर असते का? मला कोण काय बोलेल, कोण कसे वागेल, कोण काय म्हणेल, ह्याची अजिबात फिकर करत नाही. चला तर मग लहानपणच होऊयात. अगोटा पागोटा, अगोटा अगोटा, घालीन म्हणते शिंगोटा. घालीन म्हणते शिंगोटा. मथुरेच्या बागेत जाईन म्हणते. मथुरेच्या बागेत जाईन म्हणते. लाल लाल साडी नेशीन म्हणते. लाल लाल साडी नेशीन म्हणते. अगोटा अगोटा, अगोटा अगोटा, अगोटा अगोटा, अगोटा अगोटा, अगोटा अगोटा, अगोटा अगोटा. जसा शरीराला व्यायाम महत्त्वाचा, तसाच मनाला सुद्धा व्यायाम महत्त्वाचा. पण हा व्यायाम करायचा कसा? तो ह्या सुंदर गाण्यांमधून आपल्या मनातलं मळब दूर करून मन शुद्ध आणि बुद्धी निर्मळ व्हावी, याच्यातूनच हा पिंग्याचा जन्म झाला. तर पाहूयात आपण पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पेटा बांधलेला भाऊ माझा ग जावाय तुझा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, झोप चाळवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. शालू नेसलेली बहीण माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलावली, माग घालवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या बहिणीचं नाक नकट ग, तोंड चपट ग पोरी पिंगा. माझ्या भावाचा मोठा दर्रारा, पळती थर्रारा पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या भावाचं डोळ चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा. बहीण माझी ग लेक इंद्राची, कोर चंद्राची पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा.
चला चला आपण आता कोडं खेळूया आता. ए चला 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 चला. सानिका तू बोल ग बाई. पाऊस नाही पाणी नाही, पाऊस नाही पाणी नाही, रान कसे हिरवे, कात नाही चुना नाही, तरी तोंड कसे रंगले. आता मी सांगणार काय. हां, अब्बल पेटी तब्बल पेटी, अब्बल पेटी तब्बल पेटी, कुलूप किल्ली लागे ना, ज्याची त्या सुगडे ना. लग्न झाले की बायकांचे जग म्हणजे घर एके घर, घर धुणे ऑफिस आणि घर त्रिके येणारे जाणारे पाहुणे. याच्यातून तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करायच्याच राहून जातात. आणि करायच्या म्हटल्या म्हणजे तारेवरची कसरतच. बघूयात बरं मैत्रिणी काय म्हणतायत. खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी, मैत्रीण बोलाविते बरं करीते, मैत्रीण बोलाविते बरं करीते, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. सासू सासऱ्यांची सेवा करीते, छान करीते छान करीते, सासू सासऱ्यांची सेवा करीते, छान करीते छान करीते, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. मुलांचे सकाळी डबे करायचे, चवदार बनवतेस चवदार बनवतेस, मुलांचे सकाळी डबे करायचे, चवदार बनवतेस चवदार बनवतेस, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. ऑफिसचे प्रोजेक्ट करायचे, लवकर करून घे लवकर करून घे, ऑफिसचे प्रोजेक्ट करायचे, लवकर करून घे लवकर करून घे, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. माझ्यासाठी वेळ मी काढू कधी काढू कधी, हे कोड कधी सुटणारच नाही सुटणारच नाही, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस, दोडक्याची पोड लागली गोड, आणिक तोड बाई आणिक तोड, दोडक्याची फोड लागली गोड, आणिक तोड बाई आणिक तोड. किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस, दोडक्याचं पाणी कावळ्या राणी, झेळग सुने नेणते पणी, दोडक्याचं पाणी कावड्या राणी, खेळग सुने नेते फणी. आठूड केलं गाठूड केलं, आठवड केलं गाठोड केलं, सासूच्या भ्यान सांदीला ठेवलं, सासूच्या भ्यान संधीला ठेवलं, आता कसं करू बाई घुशीनं नेलं, आता कसं करू बाई खुशीनं नेलं. किस बाई किस